नाशिक शहरात हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आता रिक्षा चालकांकडे आपला मोर्चा वळवलाय। गेल्या 4-5 दिवसात शेकडोच्या संख्येने रिक्षा चालकांवर कारवाई केली असून तितक्याच रिक्षा जप्त करण्यात आल्यात। परवाना जवळ न बाळगणं, जादा प्रवाशांची वाहतूक करणं, नियमांचं उल्लंघन करणं अशा अनेक कारणांनी रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केली आहे। शहरामधल्या ज्या इलिगल आणि विदाऊट परमिट ज्या रिक्षा चालतात, त्याचबरोबर काही परवाना शर्तींचं उल्लंघन रिक्षा चालतात, म्हणजे ग्रामीण भागातली रिक्षा आहे, सिटी भागामध्ये चालते, अशा रिक्षांच्यावरती आपण विशेषतः ही मोहीम उघडलेली आहे। पोलिसांनी रिक्षा चालकांविरोधात सुरू केलेल्या कारवाईचं सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केलं जातंय। मात्र ही कारवाई म्हणजे मार्च एंडचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तर नाहीये ना, अशी शंकाही व्यक्त केली जाते। सर्वसामान्य नागरिकांना पण सांगायला हवं की तुम्हाला काय करायचं काय नाही, असं नामनिर्देशित फलक लावायला हवेत। जो रिक्षा चालक या शहरामध्ये प्रवाशांना चांगली वागणूक देतो, चांगली प्रवासी सेवा देतो, सातत्याने आमची संघटना त्याच्या पाठीशी राहिलेली आहे। पोलीस खात्याला देखील आम्ही सांगतो की जे अवैधप्रमाणे जे या ठिकाणी मीटरपेक्षा जास्त भाडं आकारत असेल किंवा पॅसेंजर अतिरिक्त घेत असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा नव्यानं मोहीम उघडली जाणार असून हेल्मेट जवळ न बाळगणं, निर्धारित वेगापेक्षा भरधाव वाहन चालवणं, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचं थेट लायसन्स रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नाशिककरांनो सावधान। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।